माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील महान ग्रंथ श्रीमद भगवद्गीता अध्याय 15 पुरुषोत्तम योग श्लोकांचा अर्थ अभिवाचन करत आहे. श्री भगवान वाच. ओम श्री परमात्मने नमः. श्री भगवान म्हणाले, आदिपुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेल्या आदिपुरुष भगवान नारायण वासुदेवच नित्य अनंत सर्वांचा आधार असल्याने सर्वांच्यावर नित्यधामात सगुण रूपाने निवास करीत असल्याने ऊर्ध्व नावाने त्यांचा उल्लेख केला आहे. आणि तो मायाधीश सर्व शक्तिमान परमेश्वरच या संसार रूप वृक्षाचे कारण होय. म्हणून या संसार वृक्षाला ऊर्ध्वमूल वृक्ष म्हणतात. ब्रह्मदेवरूप मुख्य फांदी असलेल्या ज्या संसार रूप अश्वत्थ वृक्षाला अविनाशी म्हणतात, तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली आहेत, त्या संसार रूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वता जाणतो, तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे. त्या आदिपुरुष परमेश्वरापासून उत्पन्न होणारा असल्याने, तसेच नित्यधामाच्या खालच्या भागी म्हणजे ब्रह्मलोकात निवास करीत असल्यामुळे हिरण्यगर्भरूप ब्रह्मदेवाला परमेश्वराहून अधः कनिष्ठ म्हटले आहे. तोच या संसाराचा विस्तार करणारा असल्याने त्या संसार वृक्षाची मुख्य शाखा आहे. म्हणून या संसार वृक्षाला अधशाखा असणारा वृक्ष म्हणतात. या वृक्षाचे मूळ कारण अविनाशी, अनादिकालापासून याची परंपरा चालू, म्हणून याला अविनाशी म्हणतात. या वृक्षाच्या शाखारूपी ब्रह्मदेवापासून प्रगट होणारे यज्ञादी कर्माच्या द्वारा या संसार वृक्षाचे रक्षण वृद्धी करणारे, तसेच त्यांची शोभा वाढविणारे वेद असल्यामुळे त्यांना पाने म्हटले आहे. त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूप पाण्याने वाढलेल्या, तसेच विषय भोग रूप अंकुराच्या देव, मनुष्य, पशु, पक्षादी योनिरूप फांद्या खाली वर सर्वत्र पसरलेल्या आहेत. मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी अहमता, ममता, वासनारूप मुळेही खाली वर सर्व लोकात व्यापून राहिले आहेत. भगवंताच्या योगमायेपासून उत्पन्न झालेला संसार क्षणभंगूर, नाशवंत, दुःखरूप आहे. याचे चिंतन सोडून केवळ परमेश्वराचेच नित्य निरंतर अनन्य प्रेमाने चिंतन करणे हेच वेदांचे तात्पर्य जाणणे होय. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पाचही विषय स्थूल देह, इंद्रिय याहून सूक्ष्म असल्यामुळे त्यांना शाखांच्या अंकुरांच्या रूपात वर्णिले आहे. मुख्य शाखारूप ब्रह्मदेवापासून सर्व लोकांसह देव, मनुष्य, पशु, पक्षादी योनीची उत्पत्ती आणि विस्तार झाला आहे. म्हणून त्यांचे येथे फांद्यांच्या रूपात वर्णन केले. अहंता, ममता, वासनारूप मुळे केवळ मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी आहेत असे म्हणण्याचे कारण हे की इतर सर्व योनीत केवळ पूर्वकृत कर्माची फळे भोगण्याचाच अधिकार होय. मनुष्य योनीत नवीन कर्म करण्याचाही अधिकार आहे. त्या संसाररूपी स्वरूप जसे सांगितले तसे येथे विचारकाली आढळत नाही. कारण याचा आधी नाही, अंत नाही, त्याची उत्तम प्रकारे स्थिरता नाही. म्हणून या अहंता, ममता, वासनारूपी अतिशय घट्टमुळे असलेल्या संसाररूपी अश्वत्थ वृक्षाला बळकट वैराग्यरूप शस्त्राने कापून त्यानंतर परमपदरूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे
शोधले पाहिजे. ज्याप्रमाणे झोपेतून जागे झाल्यानंतर स्वप्नातील संसार सापडत नाही, त्याप्रमाणे या संसाराचे शास्त्रात जसे वर्णन आहे, तो जसा दिसतो ऐकण्यात येतो तसा तत्वज्ञान झाल्यानंतर उपलब्ध होत नाही. याचा आधी नाही असे सांगण्याचे कारण असे की याची परंपरा केव्हापासून चालत आली आहे याचा पत्ता लागत नाही. याचा अंत नाही असे सांगण्याचे कारण असे की याची परंपरा पुढे किती काळ चालू राहील याचा काही पत्ता लागत नाही. याच प्रकारे उत्तम प्रकारे स्थिरताही नाही असे म्हणण्याचे कारण हा वास्तव्यात क्षणभंगूर नाशिवंत आहे. ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व भोग क्षणिक नाश पावणारे असे समजून या संसारिक विषय भोगामध्ये सत्ता, सुख, प्रीती, सौंदर्य न भासणेच बळकट वैराग्य रूप शस्त्र होय. स्थावर जंगम रूप अखिल संसार विषयीच्या चिंतनाच्या अनादी काळापासून अज्ञानाच्या द्वारा दृढ झालेली अहंता, ममता, वासनारूपी मुळांचा त्याग करणे हेच संसार वृक्षाचे अवांतर मुळांचं कापणे होय. इत्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे अशा दृढ निश्चयाने त्या परमेश्वराचे मनन, निधी, ध्यान केले पाहिजे. ज्याचे मान व मोह नष्ट झाले, ज्यांनी आसक्ती रूप दोष जिंकला, ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्यस्थिती असते, ज्यांच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या, ते सुखदुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परंपराला पोहोचतात. ज्या परंपराला पोहोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाहीत, त्या स्वयंप्रकाशी परंपराला त्यांना सूर्य प्रकाशित करू शकतो. ना चंद्र ना अग्नी, तेज माझे परमधाम आहे. परमधाम आपण अर्थ बघतोय. या देहात सनातन जीवात्मा माझाच अंश आहे. ज्याप्रमाणे महाकाश विभागरहित असूनही निरनिराळ्या घटात वेगवेगळे असल्यासारखे दिसते, त्याचप्रमाणे सर्व भूतांच्या ठिकाणी एक रूपाने स्थित असूनही परमात्मा पृथक पृथक असल्यासारखा दिसतो. म्हणून देहात वसलेल्या जीवात्म्याला भगवंताने आपला सनातन अंश म्हटले आहे. या देहात तोच प्रकृतीत स्थितमानाला पाच इंद्रियांना आकर्षित करतो. वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतःबरोबर नेतो. तसाच देहादिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो, त्या शरीरातून मनसहित इंद्रियबरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो. हा जीवात्मा कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक, मन यांच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो. शरीर सोडून जात असता किंवा शरीरात राहत असता किंवा विषयांचा भोग घेत असता तीन गुणांनी युक्त असताही त्या आत्मस्वरूपाला अज्ञानी लोक ओळखत नाहीत. केवळ ज्ञानरूप दृष्टी असलेले विवेकी ज्ञानीच तत्वता ओळखतात. योगीजनो, आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला प्रयत्नाचेच तत्वता सांगतात. परंतु ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही या आत्मस्वरूपाला जाणत नाही. सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते, ते तेज चंद्रात आहे, अग्नीत आहे. ते माझेच तेज असे तू समज. आणि मीच पृथ्वीत शिरून आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो. रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतीचे पोषण करतो. मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण अपानाने संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन
4 प्रकारचे अन्न पचवितो. 4 प्रकार कोणते? भक्ष्य, भोज्य, लेय, चोष्य. हे 4 प्रकारचे अन्न असते. त्यामध्ये भाकरी जे चावून खायचं, भाकरी पोळी जे ते भक्ष्य, दूध हे प्यायचे जे आहे ते भोज्य, चटणी जे चाटून खायचे असते ते चाटायचे ते लेह, आणि ऊस हे चोखायचे चोष्य. माझ्यापासून स्मृती, ज्ञान, अपोहन ही होतात. म्हणजेच विचाराने बुद्धीत असणारे संशय, विपर्यय इत्यादी दोष घालवणे म्हणजे अपोहन. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य. परमेश्वराला जाणणे हे सर्व वेदांचे तात्पर्य आहे. म्हणून सर्व वेदांच्या द्वारा जाणण्यास योग्य एक परमेश्वरच आहे. तसेच वेदांताचा करता, वेदांना जाणणाराही मीच आहे. या विश्वात नाशवंत, अविनाशी असे 2 प्रकारचे पुरुष आहेत. म्हणजे ज्याला क्षत्रज्ञ म्हणतात त्यांनाच या ठिकाणी क्षर, अक्षर या नावाने वर्णले आहे. त्यामध्ये सर्व भूतमात्रांची शरीरे हा नाशवान, जीवात्मा अविनाशी म्हटला जातो. परंतु या दोघींपेक्षा उत्तम पुरुष तर निराळाच, जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करतो. याप्रमाणे तो अविनाशी पुरुष परमात्मा असा म्हटला जातो. कारण मी नाशवंत जडवर्ग क्षत्रापासून सर्व पूर्णपणे पलीकडचा आहे. अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे. म्हणून लोकात वेदांतही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. हे भारता, जो ज्ञानी पुरुष मला अशा प्रकारे तत्वता पुरुषोत्तम म्हणून जाणतो, तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने नेहमी मला वासुदेव परमेश्वरालाच भजतो. हे निष्काम अर्जुना, असे अतिरहस्यमय गुप्त शास्त्र मी सांगितले. याचे तत्वता ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानयुक्त कृतार्थ होतो. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायः सम्पूर्णम्. गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्रविस्तरे, या स्वयं पद्मनाभस्य मुखं पद्मात् विनिसृता.